वळत पुढच्या बातमीकडे। बातमी ईस्टर्न एक्सप्रेस वरून आहे। ईस्टर्न एक्सप्रेस वेवर आता वाहतुकीची कोंडी झाली आहे। आपण पाहतो एकीकडे मेगा ब्लॉक आहे आणि दुसरीकडे त्यामुळे या ठिकाणी रस्त्याचा मार्ग या लोकांनी अवलंबलेला आहे आणि त्यामुळे वाहनांची प्रचंड गर्दी या ठिकाणी रोडवर झालेली आहे। आपण पाहू शकतोय किती धीम्या गतीने ही वाहतूक सुरू आहे। तर बसेससह कारची संख्या देखील मोठी आहे आणि त्यामुळे अनेक वेळापासून या सगळ्या वाहनांचा इथे खोळंबा होतोय। ईस्टर्न एक्सप्रेस वेवरची ही दृश्य आपण पाहतोय। त्या ठिकाणी मोठी वाहतुकीची कोंडी झालेली आहे। अगदी लांबच लांब रांगा या सगळ्या वाहनांच्या आपल्याला दिसतात। मध्य रेल्वेवरील विशेष मेगा ब्लॉकचा हा फटका सध्या या वाहनांना बसतोय। मध्य रेल्वेने 63 तासाचा जम्बो ब्लॉक घेतल्याचा परिणाम थोडाफार ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील दिसून येत आहे। तुम्ही पाहू शकता मी सध्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहे। मोठ्या प्रमाणात आहे ती गाड्यांची गर्दी आहे, ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळत आहे। हा जो रोड आहे चेंबूर असेल, मंत्रालय असेल किंवा गोरेगाव लिंक रोड असेल तिथे जाणारा हा रोड आहे। मात्र आता याच ठिकाणी याच रोड मोठ्या प्रमाणात गाड्यांची आहे, ती वर्दळ आहे, गर्दी आहे पाहायला मिळत आहे। चाकरमानी असतील ते आपल्या कामाच्या दिशेने निघाले आहेत, मात्र ते स्वतःची गाडी घेऊन निघाले असतील किंवा बसने निघाले असतील, मात्र इथे मोठ्या प्रमाणात आहे वाहनांची गर्दी पाहायला मिळते। मध्य रेल्वेने आज रेल्वे ठाणे आणि सीएसटी स्थानकावर प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी कामाचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। ठाणे येथे मेगा ब्लॉक सुरू झालेला असून सीएसटी आणि स्थानकावर 31 मे रोजी रात्री मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे। मात्र आता त्याचा परिणाम काहीचा परिणाम आहे तो इथे जो आहे एक्सप्रेस हायवेवर दिसून येत आहे। मयुराने सामडिरी, मुंबई।